नमस्कार प्रेक्षकांनो, तुहेरी माझा मित्राचा आजचा म्हणजेच 13 नोव्हेंबरचा फ्रेश एपिसोड आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. तिथे मामा म्हणतात, अंजलीची तब्येत ठीक आहे ना? रात्रभर तिला शांत झोप लागली का? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मामा, आत्ताच मी त्यांचा चहा आणि नाश्ता त्यांच्या रूममध्ये पाठवायला सांगितलं आहे अनिताताईंना. त्यावर मामा म्हणतात, ग्रेट. मी काय म्हणतो अर्णव, एकदा अंजलीच्या डॉक्टरांना फोन करून बोलतोस का? त्यावर अर्णव काही खाणाखुणा करत असतो. तर मामाला त्या खाणाखुणा काही लक्षात येत नाहीत. मग ईश्वरी म्हणते, त्यांना असं म्हणायचं आहे की त्यांचा आवाज अजून बरा झालेला नाही आहे आणि आकाश सर फोन करतील डॉक्टरांना. त्यावर मामा म्हणतात, अरे देवा, अजून तुझा आवाज ठीक झालाच नाही वाटतं. आणि ईश्वरीला म्हणतात, अगं याला मग गरम पाण्याच्या गुळण्या करायला सांगायचं ना. तर ईश्वरी म्हणते, अहो मामा, यांनी रात्रभर गुळण्या केल्या पण अजूनही यांचा घसा ठीकच होत नाही आहे. आता हे सगळं जे आहे तर ते लावण्या ऐकते, कारण लावण्या नुकतीच तिथे येत असते आणि एकदमच म्हणते, यार काय झालं तुला, तुझ्या आवाजाला? आणि आज तर खूप मोठी सात्विक फॅशनची मीटिंग आहे आणि या सगळ्या डिपार्टमेंटची लोकही येणार आहेत. त्यावर आकाश म्हणतो, दादा बरोबर आहे तिचं, आज मीटिंगमध्ये तो हवाच. त्यावेळेसच लगेच लावण्या म्हणते, मला तर खूप टेन्शन आलं आहे. आता इतका इम्पॉर्टंट लॉन्च आहे, सगळ्या गोष्टी स्टेकला लागलेल्या आहेत, सगळे इन्व्हेस्टर येणार आहेत, हा नेमका काय प्रॉब्लेम झाला? त्यावर अर्णव तिला खाणाखुणा करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता यावेळेस ईश्वरी म्हणते, तुम्ही जरा गप्प बसा. लावण्य एकदमच दचकते आणि म्हणते, तर ती म्हणते, नाही सर सांगतायत की तू जरा गप्प बस. त्यानंतर अर्णव आणखीन सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणतो की मला काही बोलायला जमणार नाही. आणि हे सगळं पाहून मामा म्हणत असतात, अरे काय चाललं आहे तुमचं? तर ईश्वरी म्हणत असते, नाही मला नाही जमणार. मामा म्हणतात, काय चाललं आहे हे सगळं आम्हालासुद्धा कळू द्या ना. तर ईश्वरी म्हणत असते, मामा सर मला म्हणतायत की मीटिंगमध्ये मी त्यांचा आवाज म्हणून बोलायचे. तर मामा म्हणतात, अप्रतिम, उत्तम पर्याय आहे हा. काल रात्रीपासून मी पाहतोय की अर्णवच्या सगळ्या खाणाखुणा तू अगदी परफेक्ट ओळखतेस. त्यावर आकाश म्हणतो, हो चल ना ईश्वरी, तू सुद्धा ऑफिसमध्ये. तर हे सगळं ऐकून लावण्याला खूप राग येतो आणि लावण्य जोरातच आकाशच्या अंगावर ओरडते आणि म्हणते, आकाश, अरे तिथं काय हे दोघंजण मीटिंगमध्ये खेळत बसणार आहेत का? तिथे एक जरी चूक झाली ना तर ती आपल्याला महागात पडू शकते आणि हे तुला काही माहिती नाही आहे का? तिथे काय बोलायचं, कसं बोलायचं हे सगळं ईश्वरीला काय कळणार? बिझनेसमधलं काय कळतं हिला? आणि यार, या मीटिंगला तू ये आणि तुला काय म्हणायचं आहे ते मला लिहून दे, मी ते प्रेझेंटेशन देईन. त्यावर अर्णव तिला तू गप्प बस असे खुणेने सांगतो आणि हेही लावण्याला काही समजत नाही. त्यावरच ईश्वरी म्हणते, सर म्हणतात जरा तू गप्प बस. आणि पुन्हा लावण्य एकदम ना शॉकिंग होते आणि अर्णव म्हणत असतो, मीटिंगमध्ये मी कधीही काहीही बोलून जे बोलतो ते ठरवून बोलत नाही आणि त्यावेळेस मला जे उत्स्फूर्तपणे सुचतं ते मी बोलतो. आणि इतके वर्ष झालं तुम्ही त्यांच्यासोबत काम करून हे तुम्हाला माहिती नाही. आणि मी मीटिंग हे सगळं ईश्वरी म्हणते आणि लावण्य तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की आज आता लावण्याला तर या सगळ्या गोष्टींचा खूपच राग आलेला असतो. तिला हे अजिबात आवडत नसतं की ईश्वरीने ऑफिसला यावं आणि हा सगळा प्रकार जो आहे तो राकेश लांबून पाहतच असतो. आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर मला हे नाही जमणार. त्याच वेळेस अर्णव सगळ्यांच्या समोर ईश्वरीचा हात हातात घेत आपण पाहतोय की ईश्वरी देवीआईकडे आलेली असते आणि देवीसमोर हात जोडून उभी राहिलेली असते आणि तिला आता इथे खूपच टेन्शन आलेलं असतं आणि म्हणत असते की आज अर्णव सरांची खूप मोठी मीटिंग आहे आणि ती मला करायची, मला हे सगळं कसं जमेल, काय करू मी आता? त्यानंतर ती विचार करते की आपण आपल्या आईला फोन करावा, म्हणून ती तिच्या आईला फोन करते आणि म्हणते, आई म्हणते, हां ईश्वर बोल गं. तर ती म्हणते, अगं आई इकडे बोलती बंद झाली. आई म्हणते, कोणाची बोलती बंद झाली? त्यावर ईश्वरी म्हणते, अर्णव सरांना लिलीच्या फुलांची ॲलर्जी आहे, हे मला माहिती नव्हतं आणि मी नेमकी तीच फुले घेऊन आले आणि आता असं अर्णव सर नॉनस्टॉप शिंकायला लागलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचा आवाज बंद झाला आहे. तिची आई म्हणते, हे भगवान, मग आता? त्यावर ईश्वरी म्हणते, आई तूच बघ ना, आज सरांची खूप मोठी इम्पॉर्टंट मीटिंगसुद्धा आहे आणि मी काय करू? आई तू बाबांचा आवाज बसल्यानंतर त्यांना जो काढा करून द्यायची तो कसा करायचा हे सांगशील का मला? त्यावरती तिची आई म्हणते, हो सांगेन ना.
पण त्यासाठी तुला आयुर्वेदिक दुकानातून काही साहित्य मागवून घ्यावं लागेल. तर तू एक काम कर, सुरुवातीला एका भांड्यामध्ये 3 ग्लास पाणी घे आणि त्यामध्ये हे सर्व मी तुला सांगते हे साहित्य टाक आणि ते पाणी उकळून 1 ग्लास होईपर्यंत आटव आणि हे पाणी गार झालं की गाळून अर्णव सरांना प्यायला दे, लगेचच फरक पडेल. मग ईश्वरी म्हणते ठीक आहे. म्हणून ईश्वरी फोन ठेवते आणि म्हणते दिव्याई या काड्याने तरी आवाज परत येऊ देत ईश्वरी अर्णव सरांचा. आणि त्याच वेळेला वल्लरी आणि लावण्या तिथे येतात आणि वल्लरी तिला म्हणत असते आज तू काहीही केलंस तरी तुझ्यामुळे अर्णव सरांचं नुकसान होणारच आणि तुझ्यासारखी बायको मिळाल्यावर माणूस खड्ड्यात पडतो ना ते असं. आणि लावण्य तिला म्हणत असते आज मीटिंगमध्ये जर का काही नुकसान झालं ना तर अर्णवचं फक्त नावच खराब होणार नाही तर त्याचं नुकसानसुद्धा होईल आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे होईल. तू माझी जागा घ्यायला निघालीस ना, मी बघतेस तुला आता, असं म्हणून त्या दोघी तिथून ईश्वरीला या सगळ्या गोष्टींचं खूप टेन्शन आलेलं असतं. आता ईश्वरी दिव्याईसमोर हात जोडून उभी राहते आणि म्हणते की दिव्याई आता तर मला फारच टेन्शन आलं आहे, मला आता सरांशी बोलायला हवं, पण त्याआधी त्यांना काढा बनवून देते, असं म्हणून ईश्वरी तिथून निघून जाते. आता आपण इकडे लावण्य आणि राकेशचा सीन पाहणार आहोत. तर लावण्य इथे खूपच चिडलेली असते कारण तिला आता तिथे राकेश येतो आणि राकेश म्हणतो खूपच डिस्टर्ब दिसते लावण्या, मला सांग मी काहीतरी सोल्युशन देतो. त्यावर लावण्या म्हणते नक्की काय चाललंय ना मला तेच कळत नाही. आज इन्व्हेस्टरच्या मीटिंगसाठी त्या मिडल क्लास मुलीला ऑफिसमध्ये घेऊन येणार आहे अर्णव आणि फक्त बायको म्हणून नाही तर त्याचा आवाज म्हणून, आवाज माय फूट ती हँडल करणार आता इन्व्हेस्टरची मीटिंग. आणि का तर याचा घसा बसलाय म्हणून आता हे सगळं लावण्या खूप रागारागात बोलत असते. तेवढाच राकेश जो आहे तो अतिशय शांत असतो आणि राकेश म्हणतो लावण्या तुझ्यासारखी बाणेदार मुलगी इतक्या पटकन कशी काय हार मानू शकते. त्यावर लावण्याला कळत नाही की आपण हे सगळं लावण्याला कळत नाही की आता काय करायचं ते. तर लावण्या म्हणते मी सगळं काही करते ARसाठी पण काहीच वर्क होत नाही. आधी घरात घुसली आणि आता ईश्वरीला ऑफिसमध्ये सुद्धा यायचं आहे, या लावण्याच्या स्पेसमध्ये इंटरफिअर करायचे. तेवढं राकेश म्हणतो ठीक आहे ना, मग ठीक आहे ना लावण्या येऊ दे तिला ऑफिसला. त्यानंतर लावण्या म्हणते तुम्ही काय जोक करताय का जिजू, मी मग काय त्यांच्यासाठी चहा कॉफी घेऊन जायचं का. राकेश म्हणतो लावण्या शांत हो, अगं शांत हो, ऑफिसमध्ये जर का ती आली तर ईश्वरीची आणि इन्व्हेस्टरची भेट होऊ द्यायची की नाही हे तुझ्याच तर हातात आहे ना, खूप सोपं आहे. लावण्या म्हणते लावण्याला काही समजतच नाही. त्यावर लावण्या म्हणते नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे. त्यावर राकेश तिला सगळा प्लॅन सांगतो आणि हे सगळं म्युझिकली दाखवलेलं आहे. प्लॅन काय आहे तो आपल्याला दाखवलेला नाही. आता आपण दुसरा सीन पाहतोय आणि या दुसऱ्या सीनमध्ये आपण असं पाहत आहोत की ईश्वरी जी आहे तर ती अर्णवसाठी काढा बनवून त्याच्या रूममध्ये घेऊन आलेली असते आणि म्हणते की चला सर काढा घ्या. बसलेल्या घसावरती रामबाण उपाय म्हणजे इंदुरी काढा, असं म्हणून त्याला आग्रह करून काढा पिण्यासाठी आग्रह करत असते आणि म्हणत असते प्या ना सर, लवकर लवकर प्या ना सर, हा काढा घेतला की तुम्हाला बरं वाटेल. आणि अर्णव तिला मान्य नाही असं सांगत असतो. एक घोट तरीही ते त्याला आग्रह करते म्हणून अर्णव एक घोट काढा पितो आणि एकदम कानावर हात ठेवतो आणि म्हणतो की हे खूप कडू आहे. तर ईश्वरी म्हणते कडू आहे सर, जितकं जास्त कडू असतं ना तितकं जास्त असरदार असतं आणि हे पिणं खूप अवघड आहे असं ईश्वरीला सांगत असतो. तर ईश्वरी त्याला म्हणत असते नाही सर हे प्या बरं तुम्ही, आणि त्याच्या मागे हट्टच करत असते आणि त्याला सांगत असते सर आम्ही लहानपणी हा काढा प्यायला नाही म्हणून सांगितलं ना की माझी आई एक आयडिया करायची आणि हा काढा एकदम गोड लागायचा. अर्णव तिला खुणेने विचारतो काय म्हणून. तर लगेचच ईश्वरी म्हणते सर मी तुम्हाला आपण ती आयडिया करायची का, एक काम करा सर डोळे मिटा बरं. अर्णव तर तयार नसतो पण पटकन ती त्याला डोळे मिटायला सांगते आणि म्हणते बढिया. आता ईश्वरी अर्णवचं नाक बंद करते आणि अर्णवचं तोंड उघडलं जातं आणि ती त्याच्या तोंडामध्ये संपूर्ण काढा ओतते. अर्णव एवढा हैराण आणि परेशान होतो की अर्णवला नाईलाजाने तो काढा प्यावाच लागतो. खूपच बिचारा केलवाना झालेला दाखवलाय या गोष्टीने. पण अर्णव तो तिच्यावर हलकासा चिडतो आणि लगेचच तिथं आकाश आलेला असतो हे सांगण्यासाठी की इन्व्हेस्टर आलेले आहेत म्हणून आणि आपल्याला मिटिंगला जायचं आहे. तेवढ्यात ईश्वरी अर्णवला म्हणते सर तुम्हाला हे खरंच असं वाटतंय का की मला हे जमेल म्हणून. तर अर्णव तिला खुणेने सांगतो हो तुला जमेल,
म्हणून. आणि अर्णव तिथून निघून जातो आणि ईश्वरीसुद्धा तयार होण्यासाठी निघून जाते. आता इथे ऑफिसमधला सीन दाखवलेला आहे. लावण्य आणि ईश्वरी ऑफिसमध्ये असतात आणि लावण्य अर्णवला डिटेल्स सांगत असते आणि म्हणते की तुझे ब्लेझरला काय लागले, म्हणून ती अर्णवच्या जवळ येते आणि हे सगळं ईश्वरी पाहत असते आणि तिला हे अजिबात आवडत नसतं आणि लावण्याला ईश्वरी तिथे उभी राहिली हे आवडत नसतं. त्यामुळे लावण्य ईश्वरीला म्हणते की तू जरा लांब जाऊन उभी राहतेस का. त्यावर ईश्वरी म्हणते हो आणि लांब जाऊन उभी राहते. पण तिचं सगळं लक्ष अर्णव आणि लावण्याकडेच असतं आणि ईश्वरी मनामध्ये बोलते की आधी कधी झालं नाही मला असं, एवढा का राग येतोय मला लावण्य मॅडमचा, असं ती मनातल्या मनातच विचार करत असते. आणि तेवढ्यातच अर्णव जो आहे तो ईश्वरीला खोनवून इकडे ये म्हणून सांगतो. मग ती अर्णवकडे येते आणि म्हणते काय सर, म्हणून ती तिथं उभी राहते. आता अर्णव तिला खुनीने सांगत असतो की ईश्वरी तू मीटिंग रूममध्ये जाऊन बस. ईश्वरी म्हणते हो, पण तेवढ्यात लावण्या म्हणते नको तू मीटिंग रूममध्ये जाऊन बसू नको, आपला स्टाफ मीटिंग रूम जी आहे तर ती अरेंज करत असेल, तू एक काम कर, तो आपल्या गेस्ट रूममध्ये जाऊन बस. त्यावर ईश्वरी म्हणते गेस्ट रूममध्ये का बरं. तर लावण्या म्हणते अगं आपले इन्व्हेस्टर येतील ना, त्यांचं छान स्वागत कर, जा. ईश्वरी मनात विचार करते मला इकडून गेस्ट रूममध्ये पाठवून सरांसोबत एकटं बसण्याचा प्लॅन आहे वाटतं हिचा. तर अजिबात नाही, मी हा प्लॅन होऊच देणार नाही. आणि ईश्वरी लावण्याला म्हणते लावण्या मॅडम मी ते इन्व्हेस्टरला ओळखतही नाही, तुम्ही त्यांना खूप छान ओळखता, तुम्ही माझ्यापेक्षा खूप छान स्वागत करू शकता त्यांचं, तर तुम्हीही चला ना माझ्यासोबत. आणि अर्णव म्हणतो हो बरोबर आहे. तर लावण्याला ते कळतच नाही आणि लावण्या म्हणते ओके मी थांबू का इथे. बरोबर. ईश्वरी म्हणते नाही, सरांना असं म्हणायचं आहे की तू सुद्धा ईश्वरीसोबत जा म्हणून. तर लावण्या म्हणते बरं ठीक आहे. आणि ईश्वरी आणि लावण्य दोघेही गेस्ट रूमकडे जातात. आता गेस्ट रूमकडे जाताना लावण्य जी आहे तर ती फोनवरती तिच्या कलिगला मेसेज करते की ईश्वरी गेस्ट रूममध्ये गेली की बाहेरून लगेचच दरवाजा बंद करून घे म्हणून. आणि स्वतः फोन आल्याचं नाटक करून तिथून निघून जाते. आता ईश्वरी गेस्ट रूममध्ये जाते आणि लगेचच त्या लावण्याची जी कलिग्स असते ती तिथे येते आणि बाहेरून दरवाजा बंद करते. आता ईश्वरी गेस्ट रूममध्ये आत गेलेली असते आणि म्हणत असते की सरांनी ही जी गेस्ट रूम आहे तर ती खूपच छान आता रिनोव्हेट केलेली आहे. आणि ईश्वरी पाठीमागून पाहते, तो दरवाजाचा आवाज येतो आणि ईश्वरीला संशय येतो की बाहेरून कुणीतरी दरवाजा बंद केला आहे. म्हणून ईश्वरी दार उघडण्याचा खूप प्रयत्न करते आणि दरवाजा वाजवते, पण बाहेर दार कोणी उघडत नाही. आणि बाहेर ईश्वरी आणि बाहेर लावण्य आणि तिची कलिग जी आहे तर त्या दोघीजणी एकमेकांकडे पाहून हसतात आणि लावण्य तिच्या कलिग्सला बोलत असते की नीट लक्ष ठेव हिच्यावर, ही अजिबात बाहेर येता कामा नये असं म्हणून त्या दोघीही तिथून निघून जातात. आता मीटिंगची वेळ झालेली असते. मीटिंग रूममध्ये अर्णव, आकाश आणि लावण्य तिघेही आलेले असतात. आकाश म्हणतो दादा ईश्वरी कुठं आहे. त्यावेळेसच अर्णव तर तिला शोधतच असतो. तेव्हाच अर्णव लावण्याला विचारतो ईश्वरी कुठं आहे. तर लावण्या म्हणते ती गेस्ट रूममध्ये जाईपर्यंत माझ्याबरोबरच होती, नंतर मला एक फोन आला आणि ईश्वरी कुठे गेली हे मला माहीत नाही. आता त्यावर अर्णव ईश्वरीला शोधायला निघतो. तर लावण्या त्याला थांबवते आणि म्हणते अर्णव तू कुठे चाललास, आता इन्व्हेस्टर इथे येतील कुठल्याही क्षणी आणि तू जर इथे नसशील तर ते नाराज होतील, सो तुझे इथं असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ईश्वरीला शोधत बसण्याची ही वेळ नाही. आपण एक काम करूयात, आकाश तू का नाही जात ईश्वरीला शोधायला. त्यावेळेस आकाश म्हणतो ठीक आहे आणि आकाश तिथून निघून जातो. कदाचित तुझ्याच केबिनमध्ये असेल ती, असं म्हणून आकाश तिथून निघून जातो. आणि अर्णव मनातल्या मनात म्हणत असतो कुठं आहेस मी सुंदर, तू अशी ऑफिसमध्ये कुठे गेलीस आणि तू इथेच हा भाग संपलेला दाखवला आहे. आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत आकाश जो आहे तो अर्णवच्या केबिनमध्ये जातो आणि पाहतो तर अर्णवच्या केबिनमध्ये ईश्वरीचा मोबाईल असतो आणि इकडे अर्णवकडे मीटिंगसाठी जे आहे तर ते गेस्ट आलेले असतात, इन्व्हेस्टर आलेले असतात आणि इकडे ईश्वरी गेस्ट रूममध्ये अडकलेली असताना विचार करत असते तिथे मीटिंग तर सुरू झालेली आहे, तिथे काय होत असेल, सरांचे इशारे तर फक्त मला कळतात, त्यांना काय म्हणायचे हे जर का नाही कळालं तर खूप मोठं नुकसान होईल. आणि इकडे इन्व्हेस्टर जे आहेत तर ते अर्णवला म्हणत असतात की तुम्ही काय बोलता हे आम्हाला काहीच कळत नाही, आम्हाला असं वाटतं ही मीटिंग इथेच थांबवायला हवी, आपण ही डील होऊ शकेल असं आम्हाला नाही वाटत. आता
पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही असं म्हणत असतात. तर पुढचा भागसुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे, तर तुम्हीही पाहायला अजिबात विसरू नका. तुही रे माझा मितवाचा स्पेशल एपिसोड. आणि प्रेक्षकांनो, प्लीज तुम्हाला जर का माझी आवडती सिरियल या चॅनलवरती आपले नवनवीन रिव्ह्यू पाहायचे असतील तर प्लीज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.